पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर MIDC मध्ये आज 5 ऑगस्टला पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडल्याने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे। तारापूर MIDC तील अर्था एंटरप्राइजेस E65 या कंपनीत केमिकल साठवून ठेवलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक आग भडकली। काही क्षणातच आगीने परिसर व्यापला आणि मोठ्या प्रमाणात धूर व तीव्र रासायनिक दुर्गंधी पसरल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाने प्रसंगावधान राखत सर्व कामगारांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले। त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आग लागल्यानंतर कंपनी परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। आगीची माहिती मिळताच MIDC अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। केमिकल कंपनी असल्याने आग अधिक पसरू नये आणि स्फोटाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली। प्राथमिक माहितीनुसार दुरुस्तीच्या कामादरम्यान ठिणगी पडल्याने किंवा इतर तांत्रिक कारणामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र आगीचे नेमके कारण काय याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे। तारापूर MIDC मध्ये यापूर्वीही अनेक वेळा आग, स्फोटक आणि रासायनिक दुर्घटनांच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे औद्योगिक सुरक्षा नियमांचे पालन, केमिकल हाताळण्याची पद्धत, अग्नि सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन उपाययोजनांबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। कामगारांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक उपाययोजना प्रत्यक्षात कितपत राबवल्या जातात याची चौकशी होण्याची मागणी होत आहे। तारापूर MIDC तील वारंवार घडणाऱ्या आग आणि रासायनिक दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व केमिकल उद्योगांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्यात यावे। कामगारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई झाली तरच भविष्यात अशा दुर्घटनांना आळा बसू शकतो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।